तोच तो अरविंद केजरीवाल आहे ज्यांनी एक महत्वाचं पद असतं, कमिशनर लेवलचं पद असताना ते ठोकरून समाजकारणामध्ये उतरला. त्याच्यानंतर एक भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई लढली. आंदोलनामधून एका पक्षाचा जन्म झाला आणि जो पक्ष सर्वात देशातला वेगाने वाढणारा पक्ष आहे, ज्या पक्षाला जनतेने एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा दिला की त्याचे 67 आणि दुसऱ्यांदा 62 आमदार निवडून आले 70 मध्ये. त्यानंतर 2 राज्यामध्ये आज सत्ता असलेल्या पक्षाचा प्रमुख हाच तो अरविंद केजरीवाल, ज्यांनी शिक्षणासाठीचं असं मॉडेल केलं की त्याची जगभर स्तुती झाली, ज्यांनी आरोग्याचं असं मॉडेल मोहल्ला क्लिनिक केलं की ज्याची जगभर स्तुती झाली. ज्या अरविंद केजरीवालने आज देशभरामध्ये एका अर्थाने भ्रष्टाचाराच्या विरोधातली मोहीम राबवलेली आहे, हाच तो अरविंद केजरीवाल ज्याला एका तथाकथित घोटाळ्याच्या नावे, चौकशीच्या नावे, एका कायद्यामधल्या एका पळवाटीमुळे ज्यालावर चौकशीच्या नावाने आज तुरुंगामध्ये अडकवण्यात आलेलं आहे. आज जामिनावरती आलेले अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा तुरुंगामध्ये जात आहेत. परंतु त्याच वेळेस आपल्याला लक्षात घ्यायला हवं की मोदींनी स्वतःच एका निवडणूक प्रचारामध्ये म्हटलं की त्यांच्या विरोधात कुठलाही पुरावा नाही, हे स्वतः मोदींनी स्वतःच्या तोंडाने कबूल केलं होतं. आणि अशी स्थिती असताना आज ते पुन्हा एकदा तुरुंगात जात आहेत. परंतु यावेळेस आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते, आम आदमी पार्टी ही त्यांच्या मागे भक्कमपणे उभी आहे आणि आम आदमी पार्टी आता एक 4-5 व्यक्तींचा पक्ष नाही राहिलेला, तर तो एक विचार झालेला आहे. आणि त्यामुळे मोदी सरकारला असं वाटत असेल की आम आदमी पार्टी यातून संपवता येईल, परंतु ही संपवली जाणार नाही, संपवणं शक्य नाही. कारण तो प्रत्येक कार्यकर्ता हा अरविंद केजरीवाल बनलेला आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा भारतातला महत्वाचा पक्ष आणि बदल घडवून आणणारा पक्ष निश्चितपणे होणार आहे. आणि प्रामाणिकपणा आणि इमानदारी याच्या जीवावर वाढलेला हा पक्ष आहे आणि तो तसाच पुढे वेगाने वाढत राहील. त्यामुळे मला आज सुरेश भटांच्या 2 ओळी आठवतात. सुरेश भट म्हणाले, त्यांच्या गझलेमध्ये म्हणाले होते, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. धन्यवाद.